कैकाड़ी समाज के लोगों ने एक अनोखा एहतजाज करते हुए शहर में गधे छोड़कर अपनी नाराजगी जाहिर की। कैकाड़ी समाज एक गरीब और मेहनतकश समाज माना जाता है। नदी से रेत निकालकर गधों के जरिए इस रेत की नकल व हमल करके अपना गुजर बसर करते आ रहा है। बरसों से इनका ये आबाई पेशा रहा है। चंद साल कबल नांदेड़ में जिस वक्त बड़े पैमाने पर तरक्याती और तामीराती काम किए जा रहे थे, ऐसे में शहर के ट्रैफिक मसाइल को बुनियाद बताकर कैकाड़ी समाज के लोगों को गधों के जरिए रेत की हमल व नकल न करने का हुक्म दिया गया था। इस मसले के हल के लिए इन लोगों ने गधों के बजाय गाड़ियों के जरिए रेत की हमल व नकल शुरू की। पिछले कई माह से वो ये काम कर रहे थे। अचानक इनकी गाड़ियों पर अब जुर्माना आयद करने का सिलसिला शुरू हो गया है, जिसकी वजह से इनके लिए अब ये कारोबार करना मुश्किल हो गया है। ऐसे में कैकाड़ी समाज के नुमाइंदे पप्पू जादा और पप्पू माने की क़ियादत में इस मसले के हल के लिए एक अहम मीटिंग का इनेकाद किया गया। इस मीटिंग में उन्होंने ये फैसला किया कि नदी से रेत निकालने का काम एक मरतबा फिर से रिवायती अंदाज में गधों के जरिए किया जाएगा। इसके तहत आज इन लोगों ने शहर में गधों के जरिए रेत की हमल व नकल की, जिसकी वजह से ट्रैफिक मसाइल भी नजर आए। कैकाड़ी समाज का इल्ज़ाम है कि इनके पेशे में दीगर समाज के लोग शामिल हो गए हैं और गैर कानूनी तरीके से रेत की हमल व नकल की जा रही है, जिसकी वजह से इन्हें मसाइल का सामना करना पड़ रहा है। पुलिस और महसूल के लोग गैर कानूनी तौर पर रेत की हमल व नकल करने वालों के खिलाफ कार्रवाई करने के बजाय कैकाड़ी समाज को निशाना बना रहे हैं। मैं गाडी धरून 15 दिवस झालेले आहेत। मला पाच मुली आहेत। आता मला धंदा तेवढे पैसे भरू शकणार नाही। मी गाडोवरही धंदा करू शकतो। किती फाईन? 1,05,000 म्हणाले। फाईन 10,400 भरू शकतो। आता तुम्ही काय निर्णय घेतला तुम्ही? आता गाडून धंदा करू म्हणून निर्णय घेतला। परवडतं का ते धंदा करून? काय करायचं? पोटाला तर मारा जमीन। 5-5 पोरी आहेत। शाळा शिकवायला लागते। समस्या आमची अशी आहे की आम्ही कैकाडी समाज हे पारंपरिक धंदा रेती पाण्यातून डुबून रेती काढून गाडवावर वाहने हे धंदा आमचा पारंपरिक धंदा आहे। तर गुर्तागद्दीमध्ये 2008मध्ये आयुक्त म्हैसेकर साहेबांनी जिल्हा प्रमुख हेमंत भाऊ होते तेव्हा त्यांना मध्यस्थी करून आम्हाला समाजाला पूर्ण मीटिंग बोलवली आणि सांगितलं की बाबा तुम्ही गाडवं ट्रॉफिक अडचणी होत आहे, बाहेरून लोक येतात म्हणून तुम्ही गाडवावर शहरामध्ये गाडवं आणू नका, नदी पात्रातून गाडवावर करून वरी टाका आणि तिथून छोट्या छोट्या गाड्यानं हे सप्लाय करा म्हणून असं त्यांनी सांगितलं होतं। मग आम्ही तेव्हा म्हणलो की बाबा आम्ही गरीब लोक आहेत, तर त्यांनी आम्हाला थोडं बहुत लोन बँकेला सांगून लोन करून आमच्या छोट्या छोट्या गाड्या आम्हाला घ्यायला त्यांनी एक मदत केली होती। की एवढंच की आम्ही त्या पिरियडमध्ये त्यांच्याकडून लेखी काही घेतलं नव्हतं, पण तेव्हापासून चांगला व्यवस्था चालत होता। परंतु आता प्रशासनानं आम्हाला इतका त्रास देत आहे की 1,05,000 रुपये ते GR प्रमाणे 1,05,000 रुपये फाईन भरण्यासाठी त्यांनी गाड्या धरून लावतात। पण आमच्याकडे आमचा गरीब समाज असून तेवढं दंड भरायची आमची ऐपत नाही, म्हणून आजपासून आम्ही गाडवावर व्यवसाय चालू केलेला आहे। आम्ही एक घाट प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन एक असर्जन जे घाट आहे हे घाट आम्हाला द्या तुम्ही डुबून काढण्यासाठी। आणि GR मध्ये तसं उल्लेख आहे, GR आहे आमच्याकडे। कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। ह्याच्या आधीही ते जे घाट आहे ते घाट लिलाव झालेला होता, परंतु तेच घाट आम्ही मागत आहे। परंतु प्रशासन आम्हाला म्हणत आहे की तुम्ही नोटीस आणा, हे आणा, ते आणा। 2 वर्षापासून आम्हाला ते फार त्रास होत आहे। तरी आम्हाला लवकर ते अगर घाट दिलं तर आम्ही त्याची जे बी किंमत आहे ते भरायला आमचे लोक तयार आहेत। काही गाडी ऑटो वाहून आज गाडी भेटायली तर त्यांना असं काही वाटणं झालं की त्यांनी गाड्या घेऊन आम्हाला समाजावर अन्याय केलेला आहे।